श्री स्वामी समर्थ। आजची कथा आहे स्वामी भक्ती आणि अहंकार। एकदा एक अतिशय विद्वान पंडित अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी आले। त्या पंडिताला आपला वेद पुराणांचा ज्ञानाचा खूप अहंकार होता। त्याला वाटायचे की मी इतका मोठा विद्वान आहे तर स्वामींनी माझे विशेष स्वागत करावे आणि माझ्या ज्ञानाची प्रशंसा करावी। स्वामींच्या मठात पोहोचल्यावर त्याने पाहिले की स्वामी एका साध्या कट्ट्यावर बसले आहेत आणि आजूबाजूला सामान्य गरीब माणसे जमले आहेत। पंडिताने लांबूनच नमस्कार केला आणि मनात विचार केला की हे कसले समर्थ, यांना साधे नीट बसताही येत नाही आणि हे काय उपदेश करणार। स्वामींनी त्या पंडिताच्या मनातील विचार ओळखले। त्यांनी एका लहान मुलाला जवळ बोलावले आणि त्याला विचारले, काय रे, तुला वेदामधले काही येते का? तो मुलगा घाबरला आणि म्हणाला, महाराज, मी तर शाळाही शिकलो नाही, मला काहीच येत नाही। स्वामींनी हसून त्या मुलाच्या डोक्यावर आपला हात ठेवला तर काय आश्चर्य, तो लहान मुलगा ताडताड संस्कृतमध्ये कठीण वेदांमधील अर्थ सांगू लागला। हे पाहून तो पंडित थक्क झाला। जे ज्ञान मिळवण्यासाठी त्याने आयुष्य घालवले होते ते स्वामींच्या एका स्पर्शाने एका अशिक्षित मुलाला प्राप्त झाले होते। पंडिताचा अहंकार क्षणात गळून पडला। तो स्वामींच्या चरणी लीन झाला। तेव्हा स्वामी समर्थांनी त्याला एकच मोलाचा मंत्र दिला, पोथी वाचून पंडित होण्यापेक्षा स्वतःचा अहंकार जाळून माणूस हो। या कथेचा बोध असा की केवळ पुस्तकी ज्ञान माणसाला मोठे बनवत नाही, जोपर्यंत मनात अहंकार आहे तोपर्यंत ईश्वरी ज्ञान प्राप्त होत नाही। नम्रता आणि भक्ती हेच प्रगतीचे खरे मार्ग आहेत। ही कथा आवडली असल्यास पेजला फॉलो करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या स्वामी भक्तांसंगती शेअर करा। बोला श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।